नमस्कार मित्रांनो, आज आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरमधील तिसरा नियम पाहणार आहोत, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन प्रपोज्ड करणारे जे शास्त्रज्ञ होते ते जॉन डॉल्टन. त्यांनी 1803 मध्ये लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हा लॉ मांडला. आता या लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनच्या स्टेटमेंटनुसार, अकॉर्डिंग टू धिस लॉ, या नियमानुसार, इफ टू एलिमेंट्स कंबाईन टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, ज्यावेळेस दोन एलिमेंट्स कंबाईन होतात एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करण्यासाठी, समजा आपण ते दोन कंपाऊंड घेऊ, समजा आपण ते दोन एलिमेंट घेऊ, एक ए आणि दुसरा एलिमेंट आहे बी, तर हे काय करतील, एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतील. समजा एक कंपाऊंड आहे ए बी आणि दुसरा कंपाऊंड आहे ए बी टू. असे दोन कंपाऊंड हे दोन एलिमेंट्स कंबाईन झाल्यानंतर तयार होते. नेक्स्ट, देन डिफरंट मास ऑफ वन एलिमेंट विच कंबाईन विथ द फिक्स्ड मास ऑफ अदर एलिमेंट. अशा वेळेस त्या दोन एलिमेंट्सपैकी कुठल्या तरी एक एलिमेंटचा मास डिफरंट असेल या दोन कंपाऊंडमध्ये. समजा आपण बीचा मास डिफरंट आहे या दोघं कंपाऊंडमध्ये असं समजू, आणि दुसरा जो एलिमेंट आहे त्याचा मास दोघं कंपाऊंडमध्ये कसा आहे, फिक्स्ड मास आहे, सेम मास आहे. त्यावेळेस डिफरंट मास असणाऱ्या एलिमेंटच्या मासेसचा गुणोत्तर सिंपल होल नंबर रेशोमध्ये असेल, असं या नियमाची स्टेटमेंट आहे. हा लॉ असं सांगतो की ज्या एलिमेंटचं मास डिफरंट आहे दोघं कंपाऊंडमध्ये, त्या एलिमेंटचा मासचा जर गुणोत्तर पाहिला आपण, तर तो कसा असतो, सिंपल रेशो असतो, सिंपल होल नंबर रेशो असतो, म्हणजे साध्या पूर्णांक संख्येच्या गुणोत्तरात असतो. आता समजा या ठिकाणी पहिल्या कंपाऊंडमध्ये या ठिकाणी सुद्धा ए आहे आणि या ठिकाणी सेकंड कंपाऊंडमध्ये सुद्धा ए आहे, म्हणजे ए कसा आहे, फिक्स्ड आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु पहिल्या कंपाऊंडमध्ये बीचा मास किती आहे, 1 टाइम, आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये बीचा मास किती आहे, 2 टाइम. म्हणजेच सेम मास ऑफ ए कंपाऊंड सोबत ज्यावेळेस बी 1 टाइम मास कंट्रीब्यूट करतो त्यावेळेस एक वेगळा कंपाऊंड तयार होतो, आणि सेम मास ऑफ ए सोबत ज्यावेळेस बी 2 टाइम 2 पटीत त्याचं मास कंट्रीब्यूट करतं त्यावेळेस दुसरा कंपाऊंड तयार होतो ए बी. समजा आपण या कंपाऊंडचं बीचं मास M1 गृहीत धरू आणि या सेकंड कंपाऊंडचं बीचं मास M2 कन्सिडर करू, त्यावेळेस M1:M2 हा जो रेशो आहे तो असेल 1:2, म्हणजे सिंपल रेशोमध्ये असेल, साध्या संख्याच्या पूर्णांक संख्येच्या पटीत असतील, 1:2, 2:3 अशा पद्धतीनं. म्हणजे एका कंपाऊंडमध्ये जो डिफरंट मास असणारा एलिमेंट आहे तो जर 1 टाइम असेल, तर त्याच डिफरंट मास असणाऱ्या एलिमेंटच्या 2 टाइम मास ज्यावेळेस सेम मास ऑफ ए सोबत येईल त्यावेळेस एक वेगळा कंपाऊंड तयार होईल. ज्यावेळेस बी 3 टाइम असेल, 3 पट असेल, त्यावेळेस एक तिसरा कंपाऊंड तयार होईल, म्हणजे एका एलिमेंटचा मास फिक्स असेल आणि दुसरा एलिमेंटचा मास डिफरंट कंट्रीब्युशन असेल, आणि त्यानुसार कंपाऊंड तयार होत जातील. आता आपण एक एक्झाम्पलच्या सहाय्याने लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन समजून घेऊ. समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं कंबाईन होतील आणि 2 कंपाऊंड देतात. एक आहे H2O वॉटर आणि दुसरा आहे H2O2 हायड्रोजन पेरोक्साईड. या ठिकाणी एक 2 कंपाऊंड आहेत, एक हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन, एक हायड्रोजन आणि दुसरा ऑक्सिजन. दोघं कंपाऊंडमध्ये H2 म्हणजे फिक्स्ड मास आहे. आपण आता वेटच्या स्वरूपात हे पाहू. समजा हायड्रोजनचा वेट या ठिकाणी किती आहे, एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 ग्रॅम, म्हणून या ठिकाणी 2 हायड्रोजनचे ॲटम असल्या कारणानं हायड्रोजनचा वेट असेल 2 ग्रॅम. हायड्रोजन पेरोक्साईडमध्ये सुद्धा 2च ॲटम हायड्रोजनचे आहेत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याचा वेट किंवा वजन किती असेल, 2 ग्रॅम असेल. आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शननुसार जे 2 एलिमेंट्स कंबाईन होणार आहेत त्याच्यापैकी
एक एलिमेंटचा मास फिक्स्ड असेल निर्माण होणाऱ्या कंपाऊंडमध्ये, तर दुसऱ्या एलिमेंटचं मास कसा असेल, डिफरंट असेल निर्माण होणाऱ्या कंपाऊंडमध्ये. म्हणून आता हा जो हायड्रोजन आहे दोघं कंपाऊंडमध्ये याचं मास कसा आहे, सेम आहे. याचाच अर्थ हायड्रोजनचा मास फिक्स्ड आहे, फिक्स्ड मास. दुसरा जो एलिमेंट आहे ऑक्सिजन, त्याचा वेट पाहू आपण. या ठिकाणी एक ऑक्सिजन आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 16 ग्रॅम, म्हणजे ऑक्सिजनचा वेट 16 ग्रॅम असणार आहे. सेकंड कंपाऊंडमध्ये याचं वेट असेल 32 ग्रॅम, कारण ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. एका ॲटमचा ॲटॉमिक मास 16 ग्रॅम, तर दोनचे किती येतील, 32 ग्रॅम. म्हणजेच आपण या ठिकाणी कोणत्या एलिमेंटचा मासचा रेशो पाहणार आहोत, मासचं गुणोत्तर पाहणार आहोत, तर ऑक्सिजनचं, कारण ऑक्सिजन हॅव डिफरंट मॉसेस इन धीस डिफरंट कंपाऊंड्स. And hence, if we consider the mass of oxygen in H2O is M1 and mass of oxygen in H2O2 is M2, then the ratio is M1 is to M2 is equal to 16 as to 32. याला जर आपण सिंपल रेशोमध्ये, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 16ने डिवाईड केलं, तर 16 एक 16, 16 दुनी 32, 1:2. अशा पद्धतीनं सिम्पलेस्ट रेशोमध्ये ज्या एलिमेंटचं डिफरंट मासेस आहेत दोघं कंपाऊंडमध्ये, त्याचा जो मासेसचा गुणोत्तर असतो तो सिंपल रेशो असतो, साध्या पटीमध्ये असतो, साध्या पूर्णांक संख्यांच्या पटीमध्ये असतो, तो कधीही फ्रॅक्शनमध्ये असत नाही. म्हणजे असं होऊ शकत नाही की ऑक्सिजन सेम मास ऑफ हायड्रोजन सोबत ज्यावेळेस वन टाइम मासचा कंट्रीब्यूट करतो त्यावेळेस H2O मॉलिक्यूल तयार होतो. तोच ऑक्सिजन ज्यावेळेस सेम मास ऑफ हायड्रोजन सोबत 2 टाइम मासचा कंट्रीब्यूट करतो त्यावेळेस एक वेगळा कंपाऊंड H2O2 हायड्रोजन पेरोक्साईड तयार होतो. परंतु नेहमी हे पटीमध्ये असतील. पहिल्या कंपाऊंडमध्ये 1 टाइम म्हणजे एक पट ऑक्सिजनचा मास आहे, तर सेकंड कंपाऊंडमध्ये 2 टाइम, अजून एखादा कुठला कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये 3 टाइम, म्हणजे ऑक्सिजनचा मास हा पटीमध्ये बदलेल, तो कधीही फ्रॅक्शनमध्ये बदलणार नाही. म्हणजे 1.37, 1.77 अशा फ्रॅक्शनमध्ये हा मास चेंज होत नाही, तर तो नेहमी पटीमध्ये, पूर्णांक संख्येच्या पटीमध्ये तो चेंज होत जातो. आणि यालाच आपण सिंपल रेशो किंवा सिंपल होल नंबर रेशो असे म्हणतो. एक सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे, when carbon and oxygen combine together to form 2 compounds, one is carbon monoxide and another is carbon dioxide. ज्यावेळेस कार्बन आणि ऑक्सिजन एकमेकांशी कंबाईन होतात त्यावेळेस 2 वेगवेगळे कंपाऊंड तयार होतात. आता आपण या ठिकाणी वेट पर्सेंटेज पाहू. कार्बन एक ॲटम आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 12 ग्रॅम. त्याच पद्धतीनं सेकंड कंपाऊंड कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन इथं सुद्धा एकच ॲटम असल्या कारणानं याचं वेट असेल 12 ग्रॅम. म्हणजेच दोघं कंपाऊंडमध्ये कार्बनचा मास सेम असल्या कारणानं आपण सांगू शकतो की कार्बन जो एलिमेंट आहे त्याचा मास कसा आहे, फिक्स्ड. याचाच अर्थ आपण मासचा गुणोत्तर कोणाचा घेणार आहोत, सेकंड जो एलिमेंट आहे त्याचं, म्हणजे ऑक्सिजनचं. या ठिकाणी आपण कार्बन, या ठिकाणी ऑक्सिजन. कार्बन मोनॉक्साईडमध्ये 1 आहे आणि एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 16 ग्रॅम, म्हणून याचं वेट असेल 16 ग्रॅम. सेकंड कंपाऊंड कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचं वेट असेल 32 ग्रॅम, कारण या ठिकाणी 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. म्हणजेच आपण जो रेशो ऑफ मास घेणार आहोत तो सेकंड एलिमेंटचं घेणार आहोत, ऑक्सिजनचं, कारण याचं मास डिफरंट आहे डिफरंट कंपाऊंडमध्ये, तर कार्बनचं मास फिक्स्ड आहे. जर आपण ऑक्सिजनचा मास कार्बन मोनॉक्साईडमध्ये M1 गृहीत धरलं आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये M2, तर M1:M2 रेशो
इज 16:32. सिम्पलेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर हा येतो 1:2. याला आपण सिंपल रेशिओ असे म्हणतो. म्हणजे 1 पट 2 पट 3 पट या पद्धतीनं हे येत जाईल. या ठिकाणी परत आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनला प्रूव्ह करू शकतो की सेम मास असलेल्या कार्बन सोबत ज्यावेळेस ऑक्सिजनचं वन टाइम मास कंट्रीब्यूट असेल त्यावेळेस कार्बन मोनॉक्साईड तयार होईल आणि त्याच ऑक्सिजनचं सेम मास ऑफ कार्बन सोबत 2 टाइम मासचं कंट्रीब्युशन होईल त्यावेळेस एक सेकंड कंपाऊंड तयार होईल कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच दोघं कंपाऊंडमध्ये कार्बनचा मास फिक्स असेल परंतु ऑक्सिजनचा मास हा पटीने वाढत जाईल. थर्ड इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनमध्ये. नायट्रोजन आणि ऑक्सिजन ज्यावेळेस कंबाईन होतात, नायट्रोजन अँड ऑक्सिजन ज्यावेळेस कंबाईन होतात देन दे फॉर्म 5 कंपाऊंड्स. 5 कंपाऊंड्स तयार होतात. फर्स्ट कंपाऊंड बनतो N2O डायनायट्रोजन ऑक्साईड, सेकंड नायट्रिक ऑक्साईड NO, थर्ड डायनायट्रोजन ट्रायऑक्साईड, फोर्थ नायट्रोजन डायऑक्साईड अँड फिफ्थ डायनायट्रोजन पेंटॅऑक्साईड. असे 5 कंपाऊंड नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 एलिमेंट्स कंबाईन केल्यानंतर तयार होतात. आपण या 5 कंपाऊंड्समध्ये त्यांचा वेट किती आहे ते काढू. एका कॉलममध्ये आपण नायट्रोजन घेऊ आणि दुसऱ्या कॉलममध्ये ऑक्सिजन. पहिल्या कंपाऊंडमध्ये पण नायट्रोजन 2 आहेत. एका नायट्रोजनचा ॲटॉमिक मास 14 ग्रॅम. या ठिकाणी 2 असल्या कारणानं याचा वेट असेल 28 ग्रॅम. तर ऑक्सिजन 1 आहे त्याचा ॲटॉमिक मास 16 ग्रॅम असल्या कारणानं त्याचा वेट असेल 16. सेकंड कंपाऊंडमध्ये एकच नायट्रोजन असल्याने त्याचा वेट 14 ग्रॅम. तर ऑक्सिजन सुद्धा एकच आहे म्हणून याचा वेट असेल 16 ग्रॅम. थर्ड कंपाऊंड डायनायट्रोजन ट्रायऑक्साईडमध्ये 2 नायट्रोजन आहेत म्हणजेच याचा वेट असेल 28 ग्रॅम आणि ऑक्सिजन 3 आहे म्हणजे 16 16 2 32 16 48. ऑक्सिजन वेट असेल 48 ग्रॅम. जो फोर्थ कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन एकच आहे परंतु ऑक्सिजन किती आहे 2 म्हणजे त्याचा वेट असेल 32 ग्रॅम. एकाचा 16 2चे 32. फिफ्थ कंपाऊंड आहे डायनायट्रोजन पेंटॅऑक्साईड. या ठिकाणी नायट्रोजन 2 असल्या कारणानं याचा वेट असेल 28 ग्रॅम. तर ऑक्सिजन 5 असल्या कारणानं 16 पंचे 80 18 ग्रॅम एवढं या फिफ्थ कंपाऊंडचं नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं वेट असेल. आपण ज्यावेळेस या कॉलममध्ये पाहत आहोत त्यावेळेस आपल्याला असं दिसत आहे की नायट्रोजन असेल किंवा ऑक्सिजन असेल दोघं कंपाऊंडमध्ये आपल्याला फिक्स्ड मास दिसत नाही तर दोघं ठिकाणी वेगवेगळे मास आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपल्याला कुठल्या तरी एका एलिमेंटचा मास फिक्स करावा लागेल आणि एका एलिमेंटचा मास आपल्याला डिफरंट ठेवावं लागेल. आपण नायट्रोजनच्या कॉलममध्ये जर पाहिलं तर 5 पैकी 3 कंपाऊंडचं 28 28 28 असे वेट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नायट्रोजनला फिक्स करणं सोपं होईल म्हणून आपण नायट्रोजनला फिक्स करू. आपण नायट्रोजनच्या ज्या 2 ठिकाणी आपल्याला गडबड दिसते की या 2 ठिकाणी 14 ग्रॅम नायट्रोजनचा वेट आहे आपण त्याला 28 करू शकतो. ज्यावेळेस नायट्रिक ऑक्साईडचे 2 मोल घेऊ त्यावेळेस या वेटला सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत म्हणून 14 × 2 म्हणजेच 28 ग्रॅम या ठिकाणी वेट होईल. जर आपण नायट्रोजनचा वेटला 2 ने मल्टिप्लाय केलं तर ऑक्सिजनला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला 32 ग्रॅम वेट कोणाचं मिळणार आहे ऑक्सिजनचं मिळणार आहे. या चौथ्या कंपाऊंडमध्ये सुद्धा आपल्याला नायट्रोजनचं वेट फिक्स करायचं आहे म्हणजे किती 28 करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा 2 मोल ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड घेऊ आणि म्हणून या 14ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर नायट्रोजनचं वेट होईल 28 ग्रॅम आणि या 32ला सुद्धा आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून 32 × 2 64. या ठिकाणी आपल्याला नायट्रोजनचा मास फिक्स्ड आहे हे दिसत आहे कारण सर्व
नायट्रोजन 5C कंपाऊंडमध्ये नायट्रोजन किती 28 एवढं त्याचं ग्रॅम वेट आहे, 28 ग्रॅम वेट आहे. तर ऑक्सिजनचं डिफरंट आहे. म्हणजेच अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन one element has a fixed mass and another element has a different masses. आपण या ठिकाणी कोणाच्या मासचा रेशो घेणार आहोत? ऑक्सिजनचा. कारण ऑक्सिजनचे मास डिफरंट आहेत इन डिफरंट कंपाऊंड. म्हणून आपण जर याचा रेशो पाहिला मासेसचा तर 16:32 :48 :64 :80. जर याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे 16ने 16ने डिवाइड केलं तर 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64 आणि 16 5 80. म्हणजे हा सिम्पलेस्ट रेशो येईल 1:2:3:4:5. यालाच आपण म्हणतो सिंपल रेशो. याचाच अर्थ असा होतो की same mass of nitrogen, that is 28 gram, is combined with one time mass of oxygen. one time mass म्हणजे 16 ग्रॅम, एक पट. त्यावेळेस पहिला प्रकारचं कंपाऊंड तयार होईल. बट when with the same mass of a nitrogen is combined with 2 time weight or mass of oxygen, then form second compound. ज्यावेळेस सारख्याच प्रमाणात मास असलेले नायट्रोजन ऑक्सिजनचं मासचं कंट्रीब्युशन दुप्पट होईल त्यावेळेस वेगळा कंपाऊंड तयार होईल. नेक्स्ट, वेन 3 times of mass of oxygen combined with same mass of nitrogen, then it form third compound. And when 4 times mass of oxygen is combined with same mass of nitrogen, then it form फोर्थ कंपाऊंड. आणि ज्या वेळेस ऑक्सिजनचं 5 पट मास सेम मास ऑफ नायट्रोजन सोबत कंबाईन होईल त्यावेळेस 5वा कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळेल. याचाच अर्थ असा होतो की ज्या एलिमेंटचे मास डिफरंट आहे त्या डिफरंट कंपाऊंडमध्ये त्या मासचा जर आपण गुणोत्तर पाहिला तर तो सिंपल रेशोमध्ये येतो, म्हणजे साध्या पूर्णांक संख्येच्या पटीमध्ये येतो. हे आपण तिघं एक्झाम्पलच्या सहाय्याने स्पष्ट केलेलं आहे.